स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये। आज आपल्या ट्रिपचा तिसरा दिवस आणि आता आम्ही आदियोगीचं दर्शन घेऊन कुन्नूरला निघालोय। पूर्ण घाट रस्ता असल्यामुळं कुन्नूरला पोचायला 4 तास लागतील। तर आजचा संध्याकाळचा मुक्काम हा कुन्नूरलाच होईल। उटीला जाताना किंवा कुन्नूरला जाताना मध्ये ई पास काढावा लागेल। तर तो ई पास आपल्याला ऑनलाईन मिळतो। जर ऑनलाईन काढला नसेल तर तिथे जाऊन फिजिकली 10 मिनिटात आपला ई पास भेटून जाईल। ऑन द वे कुन्नूरला जाताना आपल्याला जंगलामध्ये बरेचसे प्राणी पाहायला मिळतात। आदियोगी टू कुन्नूर प्रवास करत असताना घाटाच्या खाली कुन्नूरच्या अगोदर ई पास काढावा लागतो। उटीला जाताना तो ई पास काढून गेल्यानंतर पूर्ण घाट एरिया आहे, जंगल एरिया आहे। तर जंगल घाटातून प्रवास करत असताना तुम्हाला असे बोर्ड लागतील, एलिफंट क्रॉसिंग झोन। तर या बोर्डला लाईटली घेऊ नका। आम्हाला एक एलिफंट रोडच्या साईडला चारा खाताना दिसला तर आम्ही थांबलो होतो पाहण्यासाठी। तर गाडीतून उतरलो तर बाकीचे सुद्धा 1-2 लोक एलिफंट पाहायला गेले होते। तर त्याला काय राग आला असेल, चिडला असेल, तो नेमका आमच्या गाडीवर अटॅक करायला आला। आम्ही पटकन गाडीत बसलो आणि हॉर्न वाजवल्यामुळं तो रिटर्न माघारी गेला, नाही त्याने गाडीला धडकच दिली असती। आणि ह्याचा प्रूफ म्हणून आमच्याकडे व्हिडिओ पण आहे। तर तुम्ही खरंच या बोर्डला लाईटली घेऊ नका, हे रिअल आहे। चला चला बरोबर चला हे हा नको वाजू अरे बापरे, आम्हाला आधी वाटायचं की हे असे बोर्ड लावले ते एवढं कधी सिरियसली नाही घेतलं, पण आज स्वतः अनुभवलंय। एकदम एलिफंट असा फास्ट येताना अटॅक करताना आम्हाला एकदम धक धक झालं की अटॅक करतो का काय। एकदम या बोर्डच्या ठिकाणी सुद्धा थांबायला तयार नाहीत, खूप भिलेले आहेत। आमच्यातला एक नंबर गाडीजवळ थांबलेला आहे, पण आम्ही थांबण्याची डेअरिंग का केली तर बाकीच्या पण गाड्या इथं आहेत म्हणून आम्ही थांबलेले। नाहीतर आम्ही गाडीतून पण सुद्धा खाली हा अनुभव शेअर करायचा म्हणून थांबलेले आहे। तो अटॅकच करायला होता। अटॅक केल्यावर त्याला हॉर्न वाजवल्यामुळे त्यांनी जागेवर युटर्न घेऊन माघारी तो एकदम फास्ट आलता। जेव्हा हॉर्न वाजवला तेव्हा तो रिटर्न गेला, नाहीतर त्याने गाडीला ठोकर मारलेलीच असते। मारले असते। आता आपण कुन्नूरमध्ये आहोत। तर या ठिकाणी लॅम्प्स रॉक पॉईंटला आम्ही आलेलो, परंतु त्याचा टायमिंग 5:30 आहे, तो क्लोज झालेला आहे। तर त्यापूर्वीच या ठिकाणी एक चॉकलेट फॅक्टरी आहे। तर त्यांनी तिथं वरती येऊन काही पॉईंट्स तिथून दिसतात। या ठिकाणी स्लीपिंग लेडी व्ह्यू पॉईंट आहे समोर। हा फेस आहे, चेस्ट। त्यानंतर खाली दिसतोय तो पोटाचा भाग आहे। साधारण ऑक्टोबर ते एप्रिल ह्या पिरियडमध्ये टुरिस्टसाठी कुन्नूर बेस्ट हिल स्टेशन आहे। आम्ही आता तमिळनाडूमधील कुन्नूरच्या फेमस रेस्टॉरंटमध्ये आहे, कुन्नूर जंक्शन, आणि आम्ही आता इकडे डिनर करायला आलो। तर आता आपण कुन्नूर या रेल्वे स्टेशनवर आहोत। हे रेल्वे स्टेशन म्हणजेच टॉय ट्रेन आहे। या ठिकाणापासून डेली 4 ट्रेन कुन्नूर टू उटी धावत असतात। त्यातली पहिली 7:45, दुसरी 10:40, तिसरी 12:35 आणि लास्टची जी ट्रेन आहे ती 4 वाजताची आहे। तर या ठिकाणापासून त्या ट्रेनला जाण्यासाठी एकूण 19 किलोमीटर अंतर असून पोहोचण्यासाठी वेळ लागतो 1 तास 15 मिनिटे। तर आम्ही सकाळची 7:45 ट्रेन बुकिंग केलेली आहे। तर या ठिकाणी ट्रेनचं तिकीट बुकिंग करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागेल। जर ऑनलाईन बुकिंग नसेल तर इथे येऊन काउंटरला सुद्धा तुम्हाला तिकीट मिळून जाईल, परंतु शक्यता कमी असते काउंटरला तिकीट मिळण्याची। इथं लाईन असते, जर लाईन मध्ये तुम्हाला नंबर आला तरच ते तिकीट भेटेल। मी तर प्रिफर करेल तुम्हाला की तुम्ही ऑनलाईन बुकिंग तिकीट करूनच या ठिकाणी यावे। टोटल आम्ही 6 जण ट्रॅव्हल करत आहोत। तर 6 जणांपैकी भूषण ही कार घेऊन गेलेली आहे कुन्नूर टू उटी, बाकीचे आम्ही 5 जण टॉय ट्रेनची आता मजा घेणार आहोत। जस्ट टॉय ट्रेन म्हणून आम्ही खाली उतरलेले। तर आपल्यासोबत जे ट्रॅव्हलर्स आहेत ते त्यांचा अनुभव शेअर करते आपल्यासोबत। टॉय ट्रेन मध्ये छान वाटलंय। तर आजूबाजूचा व्ह्यू पण खूप छान होता, चहाचे मळे वगैरे पण बघायला मिळालेत आम्हाला, आणि वॉटरफॉल वगैरे होते आणि झाड जरी किती सुंदर दिसत होती, त्यावर फुलं, आणि मितालीला झोपायला पण मिळालं छान 1-1.25 तास। आणि मध्ये टनल्स पण होते, तर छान वाटत। टॉय ट्रेन मध्ये वरून कलरफुल घर दिसत होती।
खूप छान वाटली आणि बोगदा आल्यावर जे ओरडत होते सगळे लोक तिथं खूप मजा आली. टॉय ट्रेन मध्ये निलगिरीची झाडं, वॉटरफॉल आणि ब्रिज. तर मी असं सांगेल, जर तुम्ही उटी कुन्नूर या प्लेसला जर आले, कधी व्हिजिट दिली, तर टॉय ट्रेनचा अनुभव नक्कीच घ्या. उदक मंडलम स्टेशनवर भूषण आम्हाला पिकअप करायला येणार होता. तर तो येईपर्यंत आम्ही काय करणार, तर आम्ही असा टाइमपास केला. ब्लॉग ह्या ठिकाणीच मी बंद करतोय. जर चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं. आपल्या चॅनलचं नाव द ट्रॅव्हलर. मस्त मजेत जगावे. येस, लाईफ अशीच असावी, हिंडावं फिरावं, मस्त मजेत जगावं. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये.